घरात परत यावं लागेल असं मला वाटलं नव्हतं. देवी आई बसा ना तुम्ही. त्या दिवशी जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे परत आला होता ना, तेव्हा त्याला तुझ्याकडे परत पाठवायला नको होतं. त्याच दिवशी जर आदित्यला थांबवून घेतलं असतं घरी तर आजचा हा दिवसच बघायला लागला नसता. आदित्यला काहीही झालेलं नाहीये, मी होऊही देणार नाही, पण ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. आणि त्याला शोधण्यासाठीच त्याची एखादी खूण किंवा त्यांनी काय कपडे घातले होते काहीतरी असेल त्याच्याजवळ ज्यामुळे त्याला शोधणं सोपं जाईल म्हणून मी आले तुझ्याकडे. देवी आई आदित्य सरांनी जांभळ्या रंगाचा शर्ट घातला होता. एक काळ्या रंगाची मोठी बॅग होती. सो मला खात्री आहे त्यांना काहीच नाही म्हणणार आहे. ते कामासाठी चेन्नईला गेलेत ना, तर त्यांना काय बी नाही म्हणणार. तो चेन्नईला कुठे गेलाय? नाही माहिती. म्हणजे कुठे राहतोय, कुठल्या भागात? नाही माहिती. त्या ज्या इन्स्टिट्यूटला तो गेलाय तिथला फोन नंबर? तिथे चौकशी केलीस का? पारू, स्वतःला आदित्यची बायको म्हणवतेस ना ग? मग आपला नवरा कुठे जाणार आहे, कुठे राहणार आहे, काय करणार आहे, कशाची चौकशी करावीशी वाटली नाही तुला? हीच तुझी आदित्यविषयीची काळजी, हेच त्याच्यावरचं प्रेम? तू आदित्यची बायको होण्याच्या पात्रतेची नाहीयेस हे मला आधीच माहिती होतं आणि म्हणून माझा या लग्नाला विरोध होता. त्या मुलाला मी माझ्या पोटात 9 महिने वाढवलंय. त्याला काय चांगलं काय वाईट हे सगळं कळतं मला, पण तो तुझ्या नादी लागला आणि सगळंच बिनसलं. परत एकदा नीट आठवून सांग, त्याच्याकडे असं काही होतं का? त्याच्या गळ्यात होतं, तो काही घेऊन गेलाय का ज्याने त्याची ओळख पटू शकेल? फक्त कपड्यांवरनं ओळख नाही पटणार आहे त्याची. देवी आई तुम्ही नका ना काळजी करू. आदित्य सरांना काहीच नाही होणार आहे, काहीच नाही होणार. मला माहितीये त्याला काही होणार नाहीये ते.